नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकरी हप्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या ज्या ब्रॉडकास्टमध्ये आपण ज्वारीचे बाजारभाव बघणार आहोत. तर यामध्ये आपण बघितलं असेल की आपल्याला जादा प्रमाणात आता ज्वारी आपल्याला बाजारात पाहायला मिळत आहे. पण या ज्वारीचे बाजार मार्केट आपण किती आहेत, किती दर मिळतात, कुठे चढ-उतार पाहायला मिळतोय, या ब्रॉडकास्टच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका. चला तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती बघूयात. महाराष्ट्रात विविध ठिकाणी बाजार समितीमध्ये आपल्याला ज्वारीचे दर चांगल्या पातळीनं दिसून आले आहेत. विशेष मालदांडी ज्वारीची यांनी मोठ्या प्रमाणात आपल्याला शहरातील ज्या बाजारात उच्चंद आपल्याला दर मिळालेल्या पाहायला मिळत आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांना सतर्कते परिस्थिती आपल्याला निर्माण झाली आहे. म्हणजे आजचे जे ज्वारीचे भाव सविस्तर आपण थोडक्यात बघणार आहोत. यामध्ये बघितलं असेल आपण बार्शी बाजारात बघितलं आहे, त्यामध्ये आपल्याला 3000 ते 5100 दर मिळून आपल्याला सरासरी 4000पर्यंत दर राहिला आहे. बार्शीमध्ये बघितलं आहे, बार्शी वैरणमध्ये बघितलं आहे 3000 ते 5000 दर मिळून आपल्याला सरासरी 4000 दर नोंदवला आहे. जळगाव बाजारात बघितलं आहे, दादर ज्वारी 2500 ते 3780 रुपये दर मिळून आपल्याला सरासरी बघितलं आहे ते 3780 रुपये दर राहिला आहे. जळगावमध्ये बघितलं आहे हायब्रिड ज्वारीसाठी 2555 ते 2645 दर मिळून आपल्याला 2600 दर नोंदवला आहे. जळगावमध्ये बघितले आपण हायब्रिड ज्वारीसाठी त्यासाठी 2000 ते 2550 रुपये दर मिळून आपल्याला सरासरी बघितलंय तर 2300 दर राहिला आहे. नागपूर बाजारात हायब्रिड ज्वारीसाठी 2800 ते 3000 दर मिळून आपल्याला 2950 रुपये दर नोंदवला आहे. यामध्ये बघितले आपण अमरावतीमध्ये बघितले 1500 ते 2000 दर मिळून आपल्याला सरासरी 1750 रुपये दर राहिला आहे. मुंबई बाजारात सर्वाधिक दर आपल्याला पाहायला मिळाला आहे, पण या ठिकाणी बघितले 2600 ते आपल्याला 6500 दर मिळून आपल्याला 5150 रुपये दर हा नोंदवला गेलेला आहे. पुणे बाजारातमध्ये बघितले मालदांडी ज्वारीसाठी 5400 ते 6000 रुपये दर मिळून आपल्याला सरासरी बघितले 5700 रुपये हा नोंदवला गेलेला आहे. पराडामध्ये बघितले मालवण दांडी ज्वारीसाठी 3100 ते 4050 रुपये मिळून त्यामध्ये सरासरी 4050 रुपये दर राहिला आहे. सोनपेठमध्ये बघितलं 1700 ते 3500 दर मिळून आपल्याला सरासरी बघितले 3000 रुपये दर आपल्याला पाहायला मिळालेला आहे. आता मालेगावमध्ये पांढऱ्या तुरीसाठी बघितलं 1451 ते 2970 रुपये दर मिळून आपल्याला सरासरी 2257 रुपये दर हा राहिला आहे. तुळजापूरमध्ये पांढऱ्या ज्वारीसाठी 3200 ते 4400 रुपये दर मिळून आपल्याला 4000 हा दर नोंदवला आहे. आता बाजारातील ट्रेंडनुसार आपण एक निरीक्षण करूया, म्हणजे आजच्या बाजार परिस्थितीत आपण पुढील काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या आपण बघणार आहोत. त्यामध्ये बघितलं असेल मुंबई बाजारामध्ये आपल्याला 6500पर्यंत, पुण्यामध्ये मालदांडी ज्वारीसाठी आपल्याला मागणी आणि हायब्रिड ज्वारी माध्यम ते त्यामध्ये आपल्याला दर मिळताना दिसलेले आहेत. त्या ठिकाणी बघितले ज्वारीचा प्रकार म्हणजे मालदांडी, हायब्रिड आणि पांढरी मालाचा दर्जा यासाठी बाजारात आवक आपल्याला एक मागणी पाहायला मिळालेली आहे. शहरातील ग्राहकांची संख्या, वाहतूक खर्च आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन मालदांडीसाठी एक दर्जा ज्वारीचे आपल्याला उत्पादन भरपूर पाहायला मिळालेले आहेत. योग्य साठा योग्य वेळी विक्री करणे, मोठ्या बाजारात विक्री केल्यास अधिक दर मिळतो, पण बाजारात आपण नियमित हा दर तपासणे आवश्यक आहे. भविष्यातील बाजारात आता अंदाज आपण मालदांडी ज्वारीसाठी पुढील चांगली मागणी आपल्याला राहण्याची शक्यता आहे. दर
दर्जेदार मालासाठी आपण जास्त दर मिळू शकतात, पण आवक वाढली की दरामध्ये थोडी घट आपल्याला दिसून येत आहेत. तर आजच्या ज्या बाजार समितीमध्ये आपण जाणून घेतलेलं आहेत आणि हा व्हिडिओ आपल्या आवडला असेल तर आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला उपयुक्त वाटले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपल्या भागात किती दर मिळतोय आम्हाला नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.